कायदेशीर खरेदी व्यवसायाबाबत ही बोलवलेली चौथी पत्रकार परिस्थिती आहे. स्वस्तिक चित्रपटगृहाचा हा आमच्या पालखीच्या आमच्या कर्ज उपयोगी जागेसाठी आम्हास मागील 2 वर्षापासून भाडे लागलेले आहे. हे दुर्वे परंतु वस्तुस्थितीला तोंड तर घ्यावे लागले. या सगळ्या घडामोडीत आपण पत्रकार बांधवांनी मोठी बोलांची साथ देत आल्यात व पुढेही देत राहाल याबाबत आमच्या मनात तीळभरही शंका नाही. स्वस्तिक चित्रपटाची जागेची खरेदी विक्री म्हणजे हा खरेदी करण्याच्या व विक्री करण्याच्या काळे करण्याच्या अंतर्गत आहे. कारण विक्री करण्याचे आमची सुते यांची विषयाची जागा नसतानाही त्यांनी पैशांच्या व्यवसायाची विक्री केली, हव्यासापोटी विक्री केली आहे व खरेदी घेणारे त्यांना नंतर जागा हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचा गट्टाच केला. अशा हा बनावट कृत्ये करण्याच्या विरुद्ध मी व माझे कुटुंब तर लढा देतच आहोत. पण आपण साथ द्या न्यायालयाचे तर मनात हुकूमत देऊन आमच्या मालकीची व कर्जावर शिक्कामोर्तब ते व तसेच परंतु पैशांच्या व्यवसायापेक्षा खरेदी विक्री करण्याचे मनसूचे उघडले आहे. आता ज्या पद्धतीने हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे ती सगळी आपल्याला कल्पना आहे. तिच्यासाठी कोर्टात दाद मागितली आणि कोर्टाने त्याच्यावर मनाई हुकूम दिला आहे. त्या मनाई हुकुमाची प्रत आपल्या सगळ्यांना देण्यात आली आहे आणि हायलाईटही करण्यात आलं आहे की कोणकोणते मुद्दे प्रमुख कोर्टाने त्याच्यावर भर दिला. त्या सर्व कामात ॲडव्होकेट श्री सोनार यांच्या मार्गदर्शनात ॲडव्होकेट CJ सुरेशी यांनी प्रभावी युक्तिवाद करून हा न्याय मिळवून दिला आहे. धुळे शहरातील गांधीला स्वस्तिक टॉकीज तथाकथित खरेदी प्रकरणाविरुद्ध स्वस्तिक थिएटरचे मूळ मालक श्रीमती रेखा योगेश शाह यांनी धुळे येथील 6वे वरिष्ठ न्यायालय दिवाणी न्यायालय यांच्या कोर्टात मनाई हुकूम मिळवण्याकरता म्हणजे 300 रेग्युलर मुकदमा नंबर 324/2025 दाखल केला होता. सदर त्यावेळी कामी मनाई हुकुमाच्या अर्जावर प्रदीर्घ युक्तिवाद सुनावणी दोन्ही पक्षाकडून न्यायालयात घेण्यात आली. सुनावणी आणखी तसेच दाव्यातील दोन्ही पक्षकारांनी युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय 6वे सरदिवाणी न्यायालय स्तरचे न्यायाधीश श्री MB आसिजा यांनी वादीचा युक्तिवाद ग्राह्य धरून धुळे येथील स्वस्तिक चित्रपट संदर्भात 31/3/2025 रोजी झालेल्या तथाकथित खरेदीदार यांनी स्वस्तिक चित्रमंडळाची जागा सिटी सर्वे 1466 मधील जागेवर वादी श्रीमती रेखा शाह यांच्या कब्जास स्वतः खरेदीदार अथवा त्यांचे मार्फत इतर कोणत्याही इस्माने संस्थेने कोणत्याही प्रकारे त्रयस्थ हक्क निर्माण करू नये, यासाठी कोणत्याही प्रकारचे कच्चे अथवा पक्के बांधकाम करू नये व मिळकतीवरील रेखा शाह वगैरेंच्या कब्जास कोणत्याही प्रकारे अडथळा करू नये असा दाव्याचा निकाल लागे पावतो मनाई हुकुमाचा आदेश पारित करण्यात आला आहे. सदर आदेशामुळे